सुप्रभात. मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच बातमी आहे ती अवकाळीनं झालेल्या नुकसानीसंदर्भातली. गेल्या 3 दिवसापासून अमरावतीमध्ये अवकाळी पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये साऊरमध्ये अवकाळी पावसामुळे 120 घरांचं नुकसान झालेलं आहे. जिल्ह्यातल्या 7 तालुक्यांमध्ये 35,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. अमरावतीमध्ये साऊरमध्ये हे मोठं नुकसान झालेलं आहे. अवकाळी पाऊस मागचे 3 दिवस सातत्याने इथं पडतोय. प्रतिनिधी छगन जाधव आपल्याशी जोडले गेले. छगन, काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे? या नुकसानग्रस्तांना मदत मिळण्याची काही चिन्ह आहेत का? नक्कीच रिद्धी, तर एकीकडे बघितलं तर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती सुरू आहे आणि सगळे प्रशासकीय कामामध्ये व्यस्त आहे. असं असताना देखील प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी एक प्राथमिक अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यात शनिवारी झालेल्या पावसामुळे 35,000 हेक्टरवरचं नुकसान झाल्याची माहिती याच्यामध्ये आकडेवारी देण्यात आलेली आहे. आणि सर्वाधिक नुकसान जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात झालेलं आहे. या एकट्या तालुक्यात 23,692 हेक्टरवरचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्राथमिक अहवालामध्ये पुढे येत आहे. अजून पुढील 2 दिवस हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस होणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर जे लिंबू असेल, संत्रा असेल, या पिकाचे सध्या तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी येत्या 2 दिवसात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पिकांची नुकसान होण्याची शक्यता आहे. यासोबतच जर बघितलं तर आताच ज्याप्रमाणे काल आलेल्या अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील साहूर एक गाव आहे, ज्या गावामध्ये जवळपास 120 घरांचे जवळपास घरांचे नुकसान झालेले आहे. छगन, आणि या सगळ्यांना खरं तर मदत मिळणं या क्षणाला फार महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.